पाकिस्तानला सिंधू नदीचं एक थेंबही पाणी मिळू नये यासाठी 3 योजनांवर काम सुरू। जलशक्ती मंत्री CR पाटलांची नेटवर्क 18 ला माहिती। सिंधू करारासंदर्भात अमित शहांच्या उपस्थितीत बैठक संपन्न। पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडनं मोठी कारवाई। पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द। 48 तासात पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश। पहलगाममधल्या हल्ल्यानंतर लष्कर अलर्ट मोडवर। पुलवामा, अनंतनाग, कठुआमध्ये सर्च ऑपरेशन। जवानांकडनं घराघरांमध्ये तपासणी मोहीम। NIAचं तपास पथक पुण्यातल्या संतोष जगदाळेंच्या घरी। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात संतोष जगदाळेंचा मृत्यू। आसावरी जगदाळे यांच्याकडनं हल्ल्याची घेतली माहिती। दहशतवाद्यांनी हिंदू म्हणून गोळ्या घातल्या बाबतीतलं सत्य माहीत नाही। शरद पवारांचं वक्तव्य। तर पवारांनी पीडितांच्या नातेवाईकांना भेटावं, देवेंद्र फडणवीसांचा सल्ला। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ दिल्लीत काँग्रेसचा कॅन्डल मार्च रोखण्याचा प्रयत्न केल्यानं पोलीस आणि कार्यकर्ते आमने-सामने। 2034 सालापर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहतील, चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान। तर 2080 सालापर्यंत फडणवीसांना मुख्यमंत्री राहू दे, आमच्या शुभेच्छा, रामदास कदमांची प्रतिक्रिया। माओवाद्यांकडनं सरकारला शांती चर्चेचं आवाहन। 20,000 जवानांनी करेगट्टाच्या पहाडीवरती घेरल्यानंतर माओवाद्यांनी पत्र पाठवत घेतली नरमाईची भूमिका। आणि यापुढची बातमी राज्याच्या राजकारणात नाही। गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात पवार कुटुंब एकत्र येण्याची चर्चा जोर धरतेय आणि या चर्चांना अधिकचं बळ देण्याचं काम करतायत दोनही राष्ट्रवादीकडनं होणारी विधानं। आजही अजित पवार असोत किंवा रोहित पवार, दोघांच्याही वक्तव्यामुळे मनोमिलनाच्या चर्चांना उभारी मिळाली आहे। फक्त कुटुंबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तसं पवार कुटुंब एक आहे। थोडेफार मतभेद असतील ते सुद्धा मिटावेत, अजून जास्त ताकदीने एकत्रित आलं पाहिजे असं आम्हाला व्यक्तिगत परिवाराच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी वाटतं। आणि याची मध्यस्थी जर कोण करू शकतं आणि करण्याची क्षमता आणि पद ज्याच्याकडे आहे तर त्या सुप्रियाताई आहेत। एकीकडे अहिल्यानगरमध्ये रोहित पवार कुटुंब एकत्र येण्याबाबत सकारात्मक विधान करत होते, तर दुसरीकडे पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात अजित पवार आपल्या काका-काकींच्या आठवणीत रमले। पक्षफुटीनंतर एकमेकांना टाळणाऱ्या पवारांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे दोनही बाजूंना आता परतीचे वेध लागल्याचंही बोललं जातंय। पुण्यातल्या कार्यक्रमात दादांनी त्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या भाषणाचा किस्सा सांगितला आणि या भाषणावेळीचं प्रतिभा पवार आणि शरद पवारांचं महत्त्व सुद्धा अधोरेखित केलं। मी कधी भाषण केलेलं नव्हतं आणि माझ्या घरातल्या काकी, प्रतिभा काकी त्या लांब कुठंतरी गाडी लावून बसलेल्या होत्या। आता ही काय बोलतो काय करतोय, आणि मी भाषण करायला उठलो, मला पण असा दरदरून घाम सुटला होता, हातपाय लटलट कापत होते। म्हणलं आता हे जर असलं आपलं चित्र समोर गेलं बारामती लोकसभा मतदारसंघाच्या, तर मतदार म्हणते जे यायला ह्याला बोलता येत नाही, कशाला आपल्या पुढे उभा आहे। त्याच्यामुळं मी सगळं काही डोक्यामध्ये आणलं आणि म्हणलं काय व्हायचं ते होईल। यायला साहेब एवढं बोलतात तर आपल्याला एवढंच बोलता येईल, आणि त्याच्यानंतर ते भाषण केलं। दादा जुन्या आठवणींना उजाळा देत असताना दुसरीकडे रोहित पवारही कुटुंबाच्या मनोमिलनाचं महत्त्व सांगत होते। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी साहेब आणि दादांमध्ये समेट होणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि दोनही पवारांमधला हा दुरावा पवार कुटुंबातली एकच व्यक्ती संपवू शकते असं म्हणत त्यांनी एक प्रकारे सुप्रिया सुळेंनाच मध्यस्थीचं साकडं घातलंय। जर थोडेफार मतभेद असतील ते सुद्धा मिटावेत, अजून जास्त ताकदीने एकत्रित आलं पाहिजे असं आम्हाला व्यक्तिगत परिवाराच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी वाटतं। राजकीय दृष्टिकोनातून शेवटी निर्णय हा आदरणीय पवार साहेब जे आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि त्या पक्षाचे नेते हे अजितदादा आहेत,
या दोघांनी निर्णय घेण्याची त्या ठिकाणी जरूरत आहे आणि याची मध्यस्थी जर कोण करू शकतं आणि करण्याची क्षमता आणि पद ज्याच्याकडे आहे तर त्या सुप्रियाताई आहेत. अगदी काही दिवसांपूर्वी जेव्हा पवारांच्या एकत्र येण्याची चर्चा झाली तेव्हा सुप्रिया सुळेंनी या मनोमिलनाचं स्वागतच केलं. मतभेद मिटले तर आनंदच होईल असंही त्यांनी सांगितलेलं. आता शरद पवार अजित पवार जो निर्णय घेतील तो अनेक वर्ष मी मानतच आली आहे, तर आज का नाही मानणार मी? मग तो एकत्र यायचा असेल तरी जो काय ते निर्णय घेतील, मी तुम्हाला म्हणलं तसं की मी एक लोकप्रतिनिधी आहे, जर तरची उत्तरं द्यायचा मला अधिकार नाही. पवारांमध्ये लवकरच ऑल इज वेल होणार अशा चर्चा रंगत असतानाच पुण्यातल्या कार्यक्रमात अजित पवारांनी आजच्या राजकारणावर केलेली टिप्पणी सुद्धा मार्मिक मानली जाते. अलीकडच्या काळामध्ये लोक विचार करतात, आता कोण कुठं जातोय त्याचा मागचा पुढचा विचार करत नाही, विचारधारेचा विचार त्या ठिकाणी करत नाही, असे बऱ्याच गोष्टी आहेत. खरं तर माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे की राजकारण ही सेवा आहे, ही स्पर्धा नाहीये. सध्या राष्ट्रवादीच्या दोनही बाजूंकडनं विरोधी सूर कमी झालाय. पवारांनी नेहमीच घर आणि राजकारण खूप कटाक्षानं वेगळं ठेवलंय. त्यामुळे आगामी काळातली राज्य आणि देशपातळीवरची समीकरणं जुळवण्यासाठी पवार एकत्र आले तर कुणालाही आश्चर्य वाटणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर राजकीय फाटाफूट झाल्यानंतर आणि दोनही राष्ट्रवादी वेगळ्या झाल्यानंतर अर्थातच राजकीय पातळीवर आणि काही अंशी कौटुंबिक पातळीवरतीही पवारांमध्ये दुरावा आलेला होता. पण गेल्या काही दिवसातली विधानं, गेल्या काही दिवसांमधल्या भेटीगाठी यावरनं पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येतील अशा चर्चा अर्थातच जोर धरतात. या बातम्यांनंतर महाराष्ट्रातल्या 6 पर्यटकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटक काश्मीरमधनं परतीची वाट धरू लागल्यात. काश्मीरमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी महायुती सरकारनं प्रयत्नही सुरू केले. मात्र या निमित्तानं महायुतीमधलं कोल्ड वॉर हे पुन्हा एकदा उघडकीस आल्याची टीका विरोधकांकडनं होऊ लागली आहे. पर्यटकांना मदतीचा हात आणि वादाची बाब. पर्यटकांच्या सुटकेमध्ये श्रेयवादाची लढाई. महायुतीत कोल्ड वॉरची चर्चा. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातल्या 6 पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले शेकडो जण तिथेच अडकून पडले. दहशतीच्या सावटात असलेल्या राज्यातल्या या पर्यटकांना धीर देण्यासाठी भाजपचे संकट मोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन तातडीनं श्रीनगरमध्ये दाखल झाले. राज्य सरकारने या पर्यटकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची सोय करत त्याचा खर्चही उचलला. पण सरकारनं पर्यटकांच्या सुटकेसाठी आखलेल्या प्लॅनमध्ये शिवसेनेच्या एकाही मंत्र्यांचा समावेश नव्हता. अशातच पर्यटकांच्या मदतीसाठी अचानक राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही विमानानं श्रीनगरमध्ये पोहोचले. सगळी यंत्रणा देशभरातली या ठिकाणी काश्मीरकडेच बघते आणि राज्य सरकार म्हणून माननीय मुख्यमंत्री जे आहेत, उपमुख्य सगळेच, आणि मला तात्काळ मुख्यमंत्री महोदयांनी देवेंद्रजींनी या ठिकाणी पाठवलेलं आहे. मी सगळ्यांच्या संपर्कात आहे. मी 10-5 ठिकाणी जाऊनही आलो. सगळ्या हॉटेलवर सगळ्याच्या भेटी घेतो आहे. लोकांमध्ये एक भीती होती, एक भीतीचं वातावरण होतं, एक पॅनिकनेस होतं सगळ्यांमध्ये एक थोडं, आणि त्यावेळेस आपल्याला त्यांना मॉरल सपोर्ट देण्याची आवश्यकता होती. मी देखील अनेक लोकांशी बोललो. पण मग मला वाटलं की आपण स्वतःच या ठिकाणी जाऊन यांना भेटून यांचं मुंबईकडे त्यांच्या ज्या ज्या ठिकाणी जायचं ते नियोजन करावं. आणि म्हणून मी स्वतः एकटा येताना 75 सीटर विमान देखील त्यांच्यासाठी सोबत घेऊन आलो. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बुधवारी रात्री डोंबिवलीत पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हेमंत जोशी, अतुल मोने आणि संजय लेले यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. तर दुसरीकडे श्रीनगरमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांना माघारी आणण्यासाठी राज्य सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू होते. त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी श्रीनगरच्या हॉस्पिटलमध्ये जखमी पर्यटकांची विचारपूस केली आणि तिथे अडकून पडलेल्या पर्यटकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. नाही, आता ह्यांना जे काही प्रवास आहे तो विनामूल्य आहे. यांना म्हणून आपण जे काही विमानं, काही खाजगी विमानं चार्टर इथं आलेली आहेत आपल्या
आपण मागवलेली आहेत आणि त्यामुळे त्याच्यातून ते जात आहेत. अनेकांचे विमानांचे बुकिंग आहेत, पण ते बुकिंग एक दिवस नंतरच आहे. त्यांना वाटतं एक दिवस आधी आम्ही आलो पाहिजे. तर पहिल्यांदा तर आमचा प्रयत्न आहे की त्यांनी त्यांच्या बुकिंग प्रमाणे यावं आणि त्याकरता तिथे त्यांची जी व्यवस्था करायची ती व्यवस्था आम्ही करतो आहोत. त्याकरता गिरीश महाजनजी तिथे स्वतः आहेत. पण त्यातले काही लोक थोडे घाबरले आहेत, काही पॅनिकमध्ये आहेत. अशा लोकांना आम्ही परत आणतो. काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना मदत करण्यासाठी एकाच वेळी एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन प्रयत्न करत होते. आता विरोधकांनी महायुतीतल्या याच विसंवादावरती बोट ठेवलंय, तर सत्ताधाऱ्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले. की गिरीश महाजन यांना जर सरकारतर्फे पाठवलं असेल मुख्यमंत्र्यांनी, तर दुसरं कोणी तिकडे जायची तशी गरज नाही. तुम्ही महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये जे वाद आहेत ते दाखवताय. आम्ही सगळे सर्वपक्षीय बैठकीला मान्यता देतो आहोत. विरोधी पक्ष आणि सरकार आम्ही एक आहोत असं सांगतो आहोत या प्रश्नावर. पण महाराष्ट्रात सरकारमधलेच घटक पक्ष काश्मीरच्या या दुःखद प्रसंगी कुरघोडी आणि श्रेयवादाच्या लढाईमध्ये महाराष्ट्राचं हसं करताय. ते सर्व जवळपास 3000-4000च्या वर पर्यटक त्या ठिकाणी आहेत महाराष्ट्राचे. त्यांना त्या ठिकाणी सुखरूप घरी आणण्याची आमची योजना आहे. यामध्ये कोणतंही राजकारण, हे काही श्रेयवाद नाही आहे. या ठिकाणी ही घटना काही श्रेयवादाची नाही आहे. देशाचं फार मोठं नुकसान झालं आहे. देशाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. हे नुकसान फार मोठं आहे आणि यामध्ये जो कोणी राजकारण करत असेल त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ आहे. काश्मीरात अडकून पडलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी शिवसेना धावून गेली असा संदेश डोंबिवलीतल्या बॅनरबाजीतनं दिला गेल्याचं दिसलं. त्यामुळे महायुतीत मदतीवरनं सुप्त युद्ध रंगल्याचं बोललं जात आहे. त्यांना देखील एक आधार वाटला की आपला माणूस तिथे पोहोचला. आणि हे सगळं जेव्हा संकट काळामध्ये अशा लोकांच्या मागं उभं राहणं, त्यांना एक मॉरल सपोर्ट देणं ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून बाळासाहेबांची जी शिकवण, दिघेसाहेबांची शिकवण जी आहे, आपत्ती आणि आपदा संकट जेव्हा जेव्हा येतं, मग इर्शाळवाडी असेल, कोल्हापूरचा पूर असेल, अगदी उत्तराखंड, केरळ या ठिकाणी देखील आपले शिवसैनिक जाऊन मदत करतात. आणि म्हणून त्या माध्यमातून आज मी तिकडे गेलो. पहलगाममध्ये हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांना राज्यात परत आणण्यासाठी राज्य सरकारनं तत्परतेनं पावलं उचलली. पण मदतीच्या वेळी दिसलेल्या राजकीय चढाओढीमुळे महायुतीतल्या विसंवादाच्या मुद्द्याला नवीन फोडणी मिळाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.